सगळाभाव यांच्या हस्ते दोन्ही कुस्त्याची सलामी दिलेली आहे. दोन्ही पाया निकाल बनवलेला दादा आणि चापकासारख्या तब्येतीचा असणारा शाही आणि समोरचा एका पाया निकाल बनवलेला तो गौरव आणि समोरचा तो माऊली कोकाटे सराठीचा बोल आहे. इंदापूर तालुक्यातला आणि हा बेमेळचा बोल आहे. माढा तालुक्यातला अशी कुस्ती लागली आहे. अशी कुस्ती सुरू झालेली आहे. तुम्ही एक कौतुक आहे का गावाचा तुम्ही आणि पहिलवान दोघांना बघा कुस्ती. कुस्तीची सुरुवात झालेली आहे. तुम्ही दोघे कुस्ती बघा. सुरुवातीपासून चढाई करण्याचं काम करतोय शानवीर. एक कुस्ती सेवागिरी महाराजांच्या भूमीमध्ये झाली होती पुसेगावला फार मोठ्या कुस्ती असतात. दादासाहेबांच्या कुस्तीला पंच पैलवान कदम आणि पैलवान मोहनांना आणि पैलवान कदम दादासाहेबांच्या कुस्तीला पंच माऊलीच्या कुस्तीला पोपटांना प्रमोद जाधव आणि प्रमोद काका फोटोग्राफर कुस्तीची सुरुवात झालेली आहे. वाटत नाही का घरात एक असा असावा. या बांगोडे गावच्या उत्कर्ष क्रीडा मंडळ व ग्रामपंचायतीच्या वतीनं गेली 75 वर्षे हे मैदान आम्ही सातत्याने भरवतोय. या मैदानाला आमच्या गावाच्या मनानं आजूबाजूला जी मंडळी आहे त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. हे एवढं मोठं मैदान घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामध्ये आमदार विश्वजित पाटील असतील, आमदार अरुणंद असतील, शरद भाऊ असतील, संग्रामराव असतील, आर पाटलांचे चिरंजीव असतील, महेंद्र अप्पा असतील, तर या मंडळीने त्याचबरोबर पृथ्वीराज बाबा असतील, या सर्व मंडळींनी आम्हाला कायम मदतीचा हात दिलेला आहे. यामध्ये आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्त अशी 100 रुपयापासूनची वर्गणी गोळा करून गावातली सुद्धा काही मंडळी त्यांनी तत्वाबांच्या घरासाठी बरीच घरा नेले. त्यांनी आयुष्यभर कुस्त्या लावल्या आणि ही परंपरा जपली. हेच प्रेम ही सदिच्छा सर्व प्रेक्षकांनी पैलवानांनी आपण उत्कर्ष क्रीडा मंडळाने गावाच्या या मैदानात द्यावी ही मी उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीनं सिकंदर शेखला बोलवा. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आठया महेंद्र गायकवाड आज आलेला आहे. महेंद्र गायकवाड आलेला आहे आणि 1 किलो हनुमाबाद दिनेश गुडिया आलेला आहे. उमेश मथुर आणि सिकंदर जोडे राहिलेले आहेत. दोघा आठया हनुमाबाद आजची तरुण पोरं दूरदर्शकाच्या मार्गाला लागत असतात. हे पहा मागाशी प्रतिबाप्पा कदमाचं एक नाव घ्या तुम्ही करणं त्याबद्दल सदस्य त्यांनी सुद्धा या वेळेला आम्हाला खूप मदत केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं यावं. संदीप बापू रासकार प्रत्येक मैदानावरच्या मार्गदर्शन करत असतात. संदीप बापू रासकार टोपिक बोला. संपूर्ण भारत देश गौरव करतो या मैदानाचा. सिकंदर शेखचं काय झाले. सिकंदर शेख आणि उमेश मथुरा ताबडतोब मैदानात बोलवा. हिंद केसरी संतोष होता. कृष्णा कोयनेच्या काठावरती ताबी मांडलेली नाही तर कुस्तीतून मोठे होतात पैलवान खेळतात. पण आम्हाने या खेळाला मोठं केलं. उमेश मथुरा आणि सिकंदर शेख ताबडतोब मैदानात या. महेंद्र गायकवाड आलेला आहे. दिनेश गुडिया आलेला आहे. महाराष्ट्र केसरी दादासाहेब नंबर घेतलेला शानवीरला निघून जातोय. टाळ्या करायला
या भागाला मी ते निघून गेला बाईकची क्षमता त्या मगरीची अनिष्टात पण त्याच्या तब्येतीवर जायचं नाही एवढ्या पोरगा तेवढा थोडा नाही करत असतो आणि येत असतो उत्कर्ष क्रीडा मंडळ बांगवडेचं हे कुस्ती मैदान अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय जयसिंहरावजी पाटील साहेब यांनी गेले 8 दिवस झालं आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलं. मैदान कसं असावं, मैदानाची व्यवस्था कशी असावी, मैदानामध्ये काय काय सुविधा पाहिजे वारंवार जयसिंह पाटील साहेबांनी आम्हाला सूचना केला आणि त्यांच्या सूचनेनुसार आज मैदान आम्ही अतिशय सुंदर अशा रीतीत पार पाडत आहोत. मी उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि ग्रामपंचायत बांगवडेच्या वतीनं जयसिंह पाटील साहेब आपलं आणि आपल्या संपूर्ण स्टाफचं आभार मानतो. आपलं सहकार्य असंच आमच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाला आणि ग्रामपंचायतीला राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. चला कुस्तीगीरे माऊली कुस्ती करा भात्याचा बाणाचा काढा लक्षावर लक्ष भेदा लक्षावर लक्ष असावं लागतं कुठल्याही क्षेत्रामध्ये असला की तरी साध्य होत असता लक्षावर लक्ष चलो गौरव कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम और दाम सिर्फ इधर मिलता है किसी तरफ नाम मिलता है तो दाम नहीं किसी तरफ दाम मिलता है तो नाम नहीं लेकिन यहाँ पे दोनों मिलता है और कुस्ती बोला वेताळ साहेब थोडं कुस्तीबद्दल बोलणार आहे. सर्व प्रेक्षक आणि बांबवडीतील सर्व कुस्तीप्रेमींना माझा नमस्कार. आज खऱ्या अर्थाने खूप आनंद होतोय की 5-6 वर्षामध्ये एवढं कुस्तीला पब्लिक बघून आज खरंच कुस्ती जिवंत असं वाटायला लागले मैदानी कुस्ती. खरं त्या सर्व प्रेक्षकांचं यात्रा कमिटीचं मनापासून आभार मानतो. आज चंद्रहार पाटलांचं नाव एवढ्यासाठी घ्यावंच वाटते की आज सिकंदर शेख दादा शेट्टे परत महेंद्र गायकवाड हिंदी केसरी झाली महाराष्ट्र केसरी झाली आणि ते जर परत कुस्ती खेळत असतील तर ती फक्त या सांगली जिल्ह्याच्या सुपुत्राच्या आदर्श घेऊन खेळत आहे तेवढं सर्व प्रेक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी होण्याच्या आधी जे पैलवान महाराष्ट्र केसरी झाले त्यांनी सगळ्यांनी कुस्ती सोडली परंतु चंद्रहार एक महाराष्ट्राला अशी परंपरा पाडून दिली की महाराष्ट्र केसरी एकदा दोनदा झालं तर तिसऱ्यांदा पण खेळायचं असतं चौथ्यांदा खेळायचं असतं आणि मैदानी कुस्ती खेळायची असती. ही जर कोणी महाराष्ट्राला शिकवण दिली असेल ती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी दिली ही मी या निमित्ताने सांगतो. आणि सर्व प्रेक्षक सर्व यात्रा कमिटीचं मनापासून आभार मानतो की एवढं तुम्ही मोठ्या प्रमाणात गर्दी केली. धन्यवाद. सिकंदर शेख राजवर्धन देशमुख कुस्तीमध्ये श्रावण सोमला उपस्थितांचा स्वागत आहे त्यांचा. सिकंदर शेख मैदानात या. उमेश मथुरा मैदानात या. प्रदीप अप्पा सिकंदर शेख आणि उमेश मथुरा यांना बोलवा. वस्तात पलीकडे या उत्कर्ष क्रीडा मंडळ बांगवडे व ग्रामपंचायतच्या वतीने भरवण्यात आलेले हे कुस्ती मैदान महाराष्ट्रामध्ये गाजवण्याचं काम या माझ्या पत्रकार मंडळीने केलेलं आहे. आणि उद्याच्या परवाच्या बातमीमध्ये फक्त बांगवडेचंच नाव असणार आहे. या पत्रकार मंडळीच्या आशीर्वादामुळे या पत्रकार मंडळीचं मी बांगवडे उत्कर्ष क्रीडा मंडळ ग्रामपंचायतच्या वतीनं आभारी आहे. जेसीबीला ताब्यात आलेला आहे
वर्णन करावं लागलं. कशात तब्येत आहे बघा. सिकंदर शेख उमेश मथुरा सिकंदर शेख वाटत नाही का घरात एक असा असावा. नाही मला एवढा मुलगी आहे तेवढा मुलगी आहे एवढा पायरी आहे आणि पोराला 4 पायऱ्या तर काही पायात पाय होणार खूप पडते. काय करायचं तुमचं. माझं एवढं कुठे आहे माझं एवढं आहे काय करायचं. मौलाना शरीर माध्यम खरं घेणं साधणार. अगदी डोक्याला कोट रुपये त्याने हातपाय हलवायच नाही. काय करायचं. शरीर ठीक तर सर्व ठीक. पहिली संपत्ती शरीर संपत्ती. करोड तरी निरोगी वाली वीर वाली सशक्त वाली बलणारी यासाठी कुस्त्या घेतलेल्या आहे. यासाठी तेवढं सोपं नसता. बाजारात सर्व काही मिळत असतं पण अशा तब्येतीने पोरं येत नाही. शारीरला परत टप्पा घेतला दादाचा लढण्याची आई बघा. कुस्ती काय वजनावर नसते हो. आतलं काही किती मोठं आहे आणि पोटात इंजिन किती हॉर्स पॉवर आहे त्यावर कुस्ती असत्या. आणि हो गौरव मच्छीवारा. मी मराठी म्हणलं ज्याला बांबावर पलूस कुंडल लगे तो गौरव मच्छीवारा. काकेचा हात टाकला आणि विजय झाला. लपेट तावरती विजय झालेला आहे. घेऊन या गौरव मच्छीवारा विजय. बाळासाहेब लारेने हात वरती केला. अरे बघा का क्रमांक कुठं आहे. सिकंदर शेख उमेश मथुरा आतमध्ये या. आणि शानवीर नृत्यकलाचा आक्रमकता धारण केलेल्या महाराष्ट्र केसरी दादा शेळकेवर 1961 ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू झाल्या. 1961 दिनकर भिलारी. तारीख होती 26 नोव्हेंबर 1961. मुंबईच्या पिरजी यादवला मारलं खिस्ता गावावर आणि महाराष्ट्र केसरी पहिली लढाई औरंगाबाद अधिवेशनामध्ये सिकंदर शेख दिनकर भिलारीने सिकंदर शेख 1962 ला भगवान मोरे आणि रेटे हरणाच्या भोसले शाळा सांगलीला लढा गेली. 1963 ला अंधेर नेपाळ अधिवेशन. 1964 आणि 1965 ला गणपत खेळकर झाले. या महाराष्ट्राचे पहिले महाराष्ट्र केसरी. 1966 ला दिवाळा सेव आले. 1967 ला चप्पा बुक्कार आले. 1969 ला पुण्याच्या धाबीमणी नाव होतं हरिश्चंद्र देवाळकर बाबांनी महाराष्ट्र केसरी लढाईची थांबल्या होती. मोपळांना पुढे गेले दादा द्यायचे. 70-71 ला दादोमामा चौघडे आले. 72-73 ला लक्ष्मणवर लढाले. आणि संतोषमा 38 वर्षामध्ये डबल महाराष्ट्र केसरी पाहायला मिळाला होता. तो मिळाला चंद्रहार रागाच्या रूपाला.